एखाद्या वेळी आपल्याला काहीतरी बोलायचं असतं, पण शब्द प्रत्यक्ष बाहेर यायच्या आधीच आपण अडखळतो. बोलायचं असतं, पण बोलता येत नाही. आपल्या भावना अगदी स्पष्ट असतात, विचारही तयार असतो, नेमके शब्दसुद्धा माहीत असतात. पण ते सांगण्याची, ते बोलण्याची आपल्या आतून आपल्याला परवानगीच मिळत नाही. आत्ता नको, काहीतरी चुकेल, काहीतरी गैरसमज होईल असं वाटत राहतं आणि बोलणं राहून जातं. तसंच एखादी कल्पना आपल्या मनात असते. कल्पना सुंदर आणि अगदी स्पष्ट असते, पण ती मांडण्याची आपली हिंमतच होत नाही. कुठली तरी भीती, काहीतरी संकोच किंवा लोक काय म्हणतील यामुळे ती कल्पना आतच राहते. आपण कल्पना मांडली तर आपली ओळख त्याच्याशी जोडली जाते आणि ते आपल्याला धोकादायक वाटतं. म्हणून कल्पना तशीच मनातल्या मनात राहून जाते, ती बाहेरच येत नाही. त्याचप्रमाणे कधीकधी एखादी संधी आपल्यासमोर उभी असते. ती संधी अगदी उत्तम असते आणि उपलब्ध असते, पण आपण ती स्वीकारत नाही. आपल्याकडून पुढाकार घेतला जात नाही. बाहेरून काही अडथळा नसतो, पण आतून आपल्याला काहीतरी मागे ओढतं. आपण पुढे जात नाही, कारण पुढे जाणं म्हणजे बदल आणि बदल म्हणजे अनिश्चितता असं आपल्याला वाटतं. मागे राहणं आपल्यासाठी ओळखीचं असतं. पुढे जाणं हे धूसर असतं, अस्पष्ट असतं. म्हणून मन कच खातं आणि समोर आलेली संधी हातातून निसटून जाते. म्हणजे एकंदरीत आपल्याला एखादी गोष्ट बोलायची असते, पण शब्द तिथेच थांबतात. एखादी कल्पना मनात असते, पण ती मांडायची हिंमतच होत नाही. किंवा एखादी संधी समोर असते, पण तिचा स्वीकार न करता आपण माघार घेतो. म्हणजे बोलणं असो, काही मांडणं असो की एखादी कृती करणं असो, या तीनही ठिकाणी आपल्याला एकच अनुभव येतो. तो म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण अडखळतो, आपण माघार घेतो. शक्यता असूनही आपल्याकडून काहीच हालचाल होत नाही, आपण थांबतो. आपल्या आत असलेली भीती, संकोच, एक सवय आणि आत्मसंशय म्हणजे स्वतःबद्दल असलेली शंका आपल्याला थांबवतात. यावरून हे स्पष्ट होतं की आपल्या जीवनात येणारा अडथळा हा प्रत्येक वेळी बाहेरचा नसतो, तर बरेचदा तो आपल्या आतच असतो. असं जेव्हा होतं, म्हणजे बाहेरून काहीही अडचण नसताना जेव्हा आपण थांबतो, माघार घेतो, तेव्हा आपल्याला एक भीती वाटत असते. ती भीती कधी अपयशाची असते, कधी नकाराची असते, तर कधी टीकेची असते. इथे बाहेरचे लोक किंवा परिस्थिती यांच्याकडून काहीही अडथळा नसतो, तरीही आपण माघार घेतो. म्हणजे आपल्याला थांबवणारा आवाज हा बाहेरून नाही, तर तो आपल्या आतूनच येतो आणि आपण थांबतो. विशेष म्हणजे हे थांबणं एखाद्या घटनेनंतरचं नसतं, तर ती घटना प्रत्यक्षात घडण्याआधीचं, अगोदरचं असतं. भीतीमुळे म्हणजे अपयशी होण्याच्या, नकार मिळण्याच्या किंवा टीका होण्याच्या भीतीमुळे आपण त्या घटनेच्या आधीच आपल्या मनातून मागे सरकतो. इथे ही भीती वास्तविकतेवर नाही, तर कल्पनांवर आधारलेली असते. इथे ही भीती बाहेरची नाही, तर आपल्या आतली, मानसिक असते. म्हणजे अपयश अजून आलेलं नसतं, नकार अजून मिळालेला नसतो, टीका अजून झालेली नसते, पण त्यांचे परिणाम ते सगळं घडण्याआधीच आपल्या मनात अनुभवले जातात. प्रत्यक्षात काही वाईट घडतंय म्हणून आपण थांबत नाही, तर काहीतरी वाईट घडू शकतं या मानसिक कल्पनेमुळे आपण माघार घेतो. म्हणून
आपल्याला थांबवणारी अडचण ही बाहेरची नसून आपल्या मनात आधीच तयार झालेली एक शक्यतेची छाया असते. ही भीती अशी म्हणजे एकदम अचानक येत नाही, तर अनेक वर्षांच्या अनुभवातून ती तयार झालेली असते आणि आपल्या मनात सायलेंटली घर करून बसलेली असते. त्यामुळे आपल्याला आपल्या स्वभावाचाच ती एक भाग वाटते. ही भीती उघडपणे आपल्याला जाणवत नाही. बरेचदा आपण तिला भीती म्हणून ओळखतही नाही. ती नेहमी ॲक्टिव्ह नसते, सक्रिय स्वरूपात नसते. पण जिथे आपल्याला पुढे जायचं असतं नेमकं तिथेच ती अगदी हळूच शांतपणे आपल्याला मागे खेचते. ती आपल्याला थांबा असं डायरेक्टली सांगत नाही. घाबरवणाऱ्या विचारांच्या रूपात ती येत नाही. ती फक्त एक सूक्ष्म सावधगिरी निर्माण करते. जसं की थोडं थांबून करू, आत्ताच नको, हे सध्या सुरक्षित नाही. किंवा मग आपण म्हणतो की आपण घाबरत नाही, फक्त योग्य वेळेची वाट पाहतोय. अशा स्वरूपात इनडायरेक्टली ती भीती आपलं काम करते आणि अगदी हळूच आपल्याला मागे खेचते. आता थोडं शांतपणे आणि प्रामाणिकपणे याच्याकडे पाहिलं तर आपल्याला जाणवेल की ही भीती एखाद्या घटनेची नाही, अपयश, नकार किंवा टीकेचीही नाही. खरं म्हणजे माघार घेताना आपल्या आतली एक नाजूक गोष्ट आपण जपत असतो, तिला सांभाळत असतो. ती नाजूक गोष्ट म्हणजे आपली एक प्रतिमा. ही प्रतिमा म्हणजे आपण स्वतःला कसं पाहतो आणि इतरांनी आपल्याला कसं पाहावं अशी आपण स्वतःबद्दल करून ठेवलेली एक ठरलेली काल्पनिक चौकट, एक फिक्स्ड इमेज. तिला धक्का लागू नये म्हणून आपण सावध असतो. ती दुखावली जाऊ नये म्हणून आपण हालचाल कमी करतो. त्या प्रतिमेला धक्का लागला तर आपल्या आत काहीतरी कोसळेल अशी एक शांत पण खोल भीती आपल्याला मनोमन जाणवत असते. हीच भीती नंतर आपल्या आत्मसन्मानाशी जोडली जाते आणि मग ती आपली किंमत, आपली व्हॅल्यू टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करते. इथे भीती ही बाहेरच्या नुकसानीची नसते, तर ती आपल्या आतल्या मानसिक अस्थिरतेची असते. जणू ही प्रतिमा जर गेली तर आपण म्हणून काहीच शिल्लक राहणार नाही अशी एक धास्ती आपल्याला मनोमन वाटत असते. म्हणून बाहेरून आपण शांत राहतो, माघार घेतो, पण आतून स्वतःची ही प्रतिमा सुरक्षित ठेवण्याचा आपला तो एक प्रयत्न असतो. वास्तविक पाहता ज्या बाहेरच्या जगाची भीती बाळगून आपण स्वतःला वाचवण्याचा इतका प्रयत्न करतो, ते जग नेहमीच इतकं कठोर नसतं. म्हणजे आपल्या अवतीभोवती असलेले सगळेच लोक, सगळ्याच परिस्थिती किंवा सगळेच प्रसंग आपण जितके कठीण किंवा अवघड समजतो तितके ते प्रत्यक्षात नसतात. कधीकधी बाहेरचं जग आपल्याला इतकं सिरियसली घेत नाही जितकं आपण स्वतःला सिरियसली घेतो. चूक झाली तर काय होईल, लोक काय म्हणतील, आपली किंमत कमी होईल का, अशा प्रकारच्या अपेक्षांचं एक ओझं आपणच आपल्या मनावर तयार करत असतो. आणि हा अनुभव काही मोजक्या लोकांचाच असतो असं नाही, तर आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकालाच कधी ना कधी हा अनुभव येतो. आणि ते काही चुकीचं नाही, तो काही आपला दोष किंवा कमकुवतपणा आहे म्हणून आपण कमी पडतो असंही नाही. ही अगदी मानवी मर्यादेतली गोष्ट आहे. स्वतःला दुःखापासून, अपमानापासून किंवा मानसिक अस्थिरतेपासून वाचवण्यासाठी आपलं मन
आपोआप अशी संरक्षणाची एक भिंत उभी करतं आणि माणूस म्हणून हे अगदी नैसर्गिक आहे. माणूस म्हणून स्वतःला मानसिक वेदनेपासून वाचवण्याचा हा एक स्वाभाविक प्रयत्न आहे. आपली अशी संरक्षणात्मक भूमिका ही स्वतःला सांभाळण्याच्या, स्वतःला जपण्याच्या मानवी प्रयत्नातून निर्माण झालेली असते. पण असं असतानाही जेव्हा आपल्याला स्पष्टपणे दिसायला लागतं, म्हणजे नुसतं समजायलाच नाही तर मनोमन उमजायला लागतं की अपयश, नकार आणि टीका या वेगवेगळ्या गोष्टी नाहीत, तर त्या एकाच खोल मुळातून येणाऱ्या वेगवेगळ्या मानसिक हालचाली आहेत, तेव्हा आपली ती भूमिका बदलते. आपली भूमिका बदलते म्हणजे आधी आपण या भीतीच्या भावनांपासून सुटण्याचा, त्यांना टाळण्याचा किंवा त्यांना दडपण्याचा प्रयत्न करत होतो. त्यामुळे त्यांच्याशी एक सततचा संघर्ष चालू होता. पण आता तो संघर्ष थांबतो. त्या भावना तिथेच असतात, पण आपण त्यांच्याशी भांडत नाही, त्यांना विरोध करत नाही. आपण प्रामाणिकपणे आणि जागरूकपणे फक्त त्यांना पाहतो. या पाहण्यात, अशा निरपेक्ष पाहण्यात त्या भावना हळूहळू कमी होतात. त्यांची तीव्रता कमी होते. मनावरची त्यांची पकड सैल होते. त्यामुळे अगदी स्वाभाविकपणे आपल्या मनावरचं ओझं कमी होतं आणि आपल्या आत एक नैसर्गिक हलकेपणा, एक नैसर्गिक शांतता निर्माण होते. हा बदल आपण जबरदस्तीने केलेला नसतो, म्हणून याच ठिकाणी त्या अनावश्यक भीतीचा आणि अस्वस्थतेचा प्रवाह आपोआप थांबतो. प्रणाम. धन्यवाद.